नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न। महाराष्ट्र राज्य महामंडळ शिक्षकेतर संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा 18 जानेवारी 2026 रोजी यशवंत विद्यालय, नंदुरबार येथे जिल्हाध्यक्ष अमित मराठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सभेत 1 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथे होणाऱ्या 53व्या राज्यस्तरीय अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले। दोन संघटनांच्या एकत्रीकरणानंतर नंदुरबार जिल्ह्यात एकमेव संघटना कार्यरत असल्याचे स्पष्ट करत 31 मार्च 2026 पर्यंत नोंदणी केलेले सभासद व संलग्न शाळांनाच पुढे संघटनेत सहभाग मिळणार असल्याचा निर्णय झाला। सभेत एकस्तर वेतनश्रेणीबाबत मार्गदर्शन झाले। सभेनंतर मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांनी सभासद नोंदणी केली। प्रत्येक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संघटनेत सामील करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। सदर अधिवेशनास जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हजर राहावे असे अध्यक्ष अमित मराठे आणि सचिव रावसाहेब पाटील यांनी आवाहन केले। त्याचप्रमाणे सदर सभेस कार्यकारिणीतील सदस्य राजू चौधरी, निलेश पाटील, राहुल पाठक, देवेंद्र गिरासे, पाहुबा पाटील, सुरेश शिरसाट, आशिष माळी, विपुल सोनार, सभेच्या कार्यक्रमासाठी मदत करणारे सेवक बंधू दादाभाई पिंपळे, संदीप राजपूत, भाऊन पाटील यांचे सहकार्य लाभले। राष्ट्रगीतानंतर सभेची सांगता करण्यात आली। गावकरी एक्सप्रेस न्यूजसाठी जगन ठाकरे, मुख्य संपादक, नंदुरबार।